आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. BSNL या तोट्यात असलेल्या कंपनीला केंद्र सरकारनं दिलेल्या पुनरुज्जीवनानंतर कंपनीला नफा झाल्याची माहिती केंद्रीय संपर्क मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली. संसद सदस्यांनी भवनाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं करू नयेत अशी विनंती लोकसभा सचिवालयानं केली आहे. अशा निदर्शनांमुळे सदस्यांना कामकाजासाठी सभागृहात जायला अडथळा होतो, तसंच त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न उद्भवू शकतो, असं सचिवालयानं म्हटलं आहे. रेल्वेच्या सुरक्षेसाठी कवच ही स्वयंचलित यंत्रणा तयार करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी रेल्वेचे रूळ सातत्यानं अद्ययावत केले जात आहेत. तसंच प्रत्येक प्रवाशाला प्रवासासाठी अनुदान मिळण्याचं रेल्वे मंत्रालयाचं उद्दिष्ट असल्याचंही ते यावेळी म्हणाले. आज नौदल दिन. 1971 मध्ये ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान भारतीय नौदलानं 4 पाकिस्तानी जहाजं बुडवली होती. भारतीय नौदलाची ही कामगिरी आणि शौर्याचा आदर करण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय नौदलाचे शूर जवान अतुलनीय धैर्यानं आणि समर्पणानं देशाच्या समुद्राचं रक्षण करतात. त्यांचा आणि नौदलाच्या समृद्ध सागरी इतिहासाचा अभिमान आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरून नौदलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं तस्करीच्या एका प्रकरणात 16 किलो मेफेड्रोन हा सायकेट्रॉपिक पदार्थ आणि सुमारे 1,93,00,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे. हैदराबादहून मुंबईला जाणाऱ्या एका बसमधून जाणारे 2 प्रवासी मेफेड्रोन या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारावरून पाळत ठेवून काल पहाटे या 2 प्रवाशांना अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यानंतर मुंबईतून आणखी 3 संशयितांना रोख रकमेसह ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर पंजाबच्या अमृतसरमध्ये आज हल्ला झाला. शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली, ज्यातून ते थोडक्यात बचावले. त्यांच्या अनुयायांनी वेळेवर संशयिताला पकडल्यानं बादल बचावले. नागपूरच्या सेवा सदन शिक्षण संस्थेद्वारे आयोजित रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमालेत उद्या दिनांक 5 डिसेंबर रोजी परिवार व्यवस्था समाजाचा मूळ आधार या विषयावर डॉक्टर वृषाली जोशी यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.